एवढी सुंदर तुझी बाईक दिसते यार, मला पण सांग ना यार. म्हणतो भाई यार काय नाही, तू खर्च लावून काही अर्थ नाही. तुला बाईक कशी ठेवावं लागेल पॉश, तेव्हा लोक म्हणतील काय बाईक आहे यार. माझ्या बाईकला छपरी वगैरे नाही म्हणत आहे कोणीच, नाही असं विचारच नाही करत, कारण मी छपरीगिरी धंदे करतच नाही आजपर्यंत कधीच. असं बाकी पोरांवानी पकडला बाईक संध्याकाळला, कॉलेजची शाळेची सुट्टी होते, चला बस स्टॉप मध्ये जाऊन राऊंड मारून येऊन हे ते नाही केलं यार आजपर्यंत कधीच आयुष्यात. असं छत्री साडी धंदे नाही केलं कधीच नाही. माणसाच्या डोक्यावर एकदमशे कशी जिलमध्ये येऊन गेली ना, माणूस कामाला लागला. फक्त माणसाला काय पाहिजे, पैसा. मला फक्त पैसा पाहिजे. तर माझी ड्रीम आहे ना, मला स्कॉर्पिओ घ्यायचा. या येणाऱ्या नाही 1.5 वर्षात पण 2 वर्ष उभी करायची आहे म्हणजे करायची आहे. वेळ लागो यार, वेळ जेवढा वेळ लागेल तेवढी चांगली गोष्ट आहे. पण नको नवीन भेटतो मला सेकंड हँडच चालेल. कारण हे पण जेव्हा मी बाईक माझ्या मेहनतीने घेतलो, सेकंड हँडच घेतलो मी नाही घेतलो नवीन. माझी लायकी नाही नवीन बाईक घ्यायची. मी बाईक सेकंड हँडच परचेस केलं. पण तिला बनवलं असं लोक म्हणतात यार भाई बाईकला किती वर्ष झाले. त्या ज्या फर्स्ट ओनर वाल्या पुराकडे होती तेव्हा त्यानं काहीच नव्हतं केला बाईकला. त्यानं फक्त साधी सिंपल बनवून चालवला होता. पण बरं झालं काही काही करून नव्हतं ठेवलं त्यानं. आपणच परचेस केल्यानंतर मॉडिफिकेशन वगैरे सर्व करून टाकलं आणि बाईकला अशी बनवलं. जो ओनर आहे ना तो पण यार पस्तावता यार बाईक विकला तर. त्याला म्हणजे असं वाटतंय की मी जेव्हा तेव्हा त्याच्याकडे जातो, मी चंद्रपूरवरून मी बाईक परचेस केलं ना, जेव्हा तेव्हा त्याच्याकडे जातो ना यार, तेव्हा तेव्हा म्हणजे तो असा बघते ना, असं वाटतं भाई यार तू काय करून ठेवला यार बाईकला. म्हणजे मी बाईक विकलो तर तुला म्हणजे हे बघा मला काय म्हणतात 30ची लिमिट. अरे कोण 30च्या लिमिट न जाते यार. तुम्ही फक्त बोर्ड लावायचं काम करा, हायवे बनवा ना यार. 30ची लिमिट आहे का यार बाईकची. 50 न माणसाला असं वाटते का सायकल चालवल्यानं वाटते. 30ची लिमिट आहे का बाईकची. मोठ्या गाडीची ठिकाण ट्रकची वगैरे तरी पण ते 40-50 वर असतात. 30 ने काय होते यार. 30ची लिमिट राहते का खरंच. काही पण लोक यार हा हायवे में की काय यार 30च्या स्पीड न जाय म्हणताय. म्हणजे माणूस का इथं का सायकल चालवत आहे का. इथे जायचं वगैरे आलं तर कसं. हे एक माणसाची स्थिती. नवीन नवीन नियम असे काढतात यार, नियम जे नियमात बसत पण नाही. काही नियम काढायचे काय काढायचे म्हणून. हे काय नाही ऍक्सिडेंट याचं त्याचं प्रमाण गडचिरोलीमध्ये खूप आहे. लोकांना गाड्या चालवता येत नाही ते एक गलती आहे. बाकी रस्त्याची वगैरे काही गलती नाही आहे. आणि तुम्ही हे एक खूप मोठी चुकी करते यार, की जेव्हा कोणी VIP वगैरे येणार राहिलं तेव्हाच रस्ते बनवतात. नाहीतर पूर्ण फुटून राहतात लोक, मरतात तरी कोणी येत नाही. फक्त तेव्हाच बनवतात जेव्हा कोणी VIP जंत्री मंत्री येणार असेल XYZ तेव्हाच. हे आता काढतील पाय मधामध्ये भाई. हे भाई साहेब लागला इथं मजाक मारी लागलाय का तुम्हाला. मला तर रस्ता द्या, मला जाऊ द्या ना. मग तुम्ही बांध्यामधून चालवा गाड्या. साईडला आहेत ना बांध्यामध्ये टाकून द्या ना गाडी. ओव्हरटॅक मारण्याच्या चक्कर मध्ये फक्त मला जाऊ द्या. काही आता हा पुरा सणकाच नेत आहे, पुरा सण अननस. त्याची काय गलती आहे म्हणा, मोठी गाडी आहे अंदर बसला चुपचाप काच लावून चलो उडवर. हाही रस्ता का जास्त दिवस टिकणार आहे. वर मारून ठेवले फक्त. आता कोण येणार आहे ना काय त्याला येतपर्यंत चालला तरी झाला. हाही रस्ता 8-15 दिवस चालते बस झाला. 8-15 दिवसामध्ये पुरा सत्यानाश. हॅलो
इकडे आलो पोरल्याकडं. काऊन? कोणता? हो हो हो. हा बोला ना, थांबा कॉन्फरन्स वर घेतो. बोला काय म्हणल्या? काय यार घरून फोन आला का थोड्या थोड्यासाठी इथं थांबा तिथं थांबा. अबे चालूच आहे प्रॉब्लेम यार. काय यार दिमाग खराब. प्रॉब्लेम भेट ना यार. 3,000 लागो, 4,000 लागो, 5,000 लागो, काही करा लागो ना यार. मी तुझा खर्च उचलतो ना, पण प्रॉब्लेम तर भेट. आता मी काय करू? पुरी गाडी चेक करून टाकू का सीट? सर्व काही चेक करून झाल्यानंतर जेव्हा तू मला प्रॉब्लेम नाही दाखवून राहिलीस, माझा दिमाग काम करेल का सांग? आपण जिथं पहिल्यांदा यार शूट करायसाठी आलो होतो ना, तिथं जाऊन बघू. पण एंट्री देणार की नाही देणार, कुणी असणार की काय, तरी पण चला जाऊन बघू. बढिया एरिया दिसून राहिलाय. शिवा वगैरे तर नाही देतील ना? काय माहित शिवा देते काय करते. पण बिना कामाला काय टाकत का नाही. लोकेशन बढिया आहे म्हणा. सुंदर लोकेशन भेटून राहिलाय. रस्ता यार दुसरीकडूनच होता ना, आपण टाकलं दुसरीकडूनच. शूट ऑफ. फाइल वगैरे बनवतात काय रे इथं? बड्या मौसम आहे बे इथं बे. शांत शांत. कोणीच नाही यार. एकदम से शांत वातावरण आहे. बहुत बढ़िया. चला इथं थांबू का आपण? अशा एकट्यापणात यार माणसाले बहुत बड्या वाटतं. जशी बाईक आणि आपण प्लस गाणे. टेन्शन माझा 50% टेन्शन यार कमी होऊन गेला. रोज जरी असा निघलो ना यार ब्लॉग बनवासाठी, नाही रोजचे पण हप्त्याचे 4 ब्लॉग जरी अपलोड झाले ना यार, बहुत बड्या वाटते. म्हणजे अशी राईट होते ना, माणसाचं मन असं पुरा फ्रेश होऊन जाते. बहुतच. काय करावा काय नाही काही समजत नाही. पण ही सोबत असल्यावर यार नो टेन्शन पुरा. म्हणजे असा सुकून सुकून यार. का खतरनाक मौसम आहे यार. का पाहिलाय का खतरनाक मौसम दिसून राहिला यार. अरे वा. आणि त्या मौसम सोबत आपली बाईक. पुरा यार बहुत बड्या मौसम आहे यार इथं यार. एकदम से असा झक्कास. काय मौसम दिसताय बे. बड्या वाटतं यार अशा मौसम मध्ये निघाल्यानंतर यार. पुरा असा खतरनाक दिसत मौसम यार. का नजारा दिसता यार मागे यार पुरा असा. वाह. पुरा खतमच मौसम दिसताय यार. असा म्हणजे नजारा. इकडे काय काम चालू आहे तर माहिती नाही, पण आपण इकडे आलो ब्लॉग एंड करायसाठी. तर चला मग थोडं शूट वगैरे करून घेऊ आणि इथलं मला सुंदर असा व्ह्यू दाखवतो. माझा पहिला ब्लॉग मी इथं शूट केलेला होता. त्यानंतर आपण इथून म्हणजे इकडे तिकडे आपली सवारी झाली होती. चला मग तुम्हाला मी इथलं खूप सुंदर व्ह्यू आहे, इथलं व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. चला मग अशा प्रकारे आपण इथून निघूया. खूप मज्जा आली आपल्याला इथे.
असं एकट्यापणामध्ये कोणाचं टेन्शन नाही, काही नाही, कोणी रोकटोक नाही, काही नाही, कोणीच नाही आलं आतापर्यंत. इथं मी आलो तर भाऊ ते इकडे काहून आला, कोणी आहे की नाही तर माहिती नाही, आला कोणीच नाही यार आतापर्यंत. रस्ता कोणाकडून नाही, रस्ता नाही दिसून राहिला, इथूनच टाकावं लागेल मला गाडी. आपली बाईक काय यार कुठं नाही निघते, काही टेन्शन नाही आहे, फक्त हळूहळू काढावं लागते, तिला त्रास नाही झाला पाहिजे. कोणत्याही काळी कचऱ्यात नेऊन टाकला तरी निघते, नो टेन्शन. चला इथून निघून जाऊ, पहिल्यांदा टाकून जाऊ पेट्रोल आणि मग आपल्या गावाकडे. चला पेट्रोल पाणी वगैरे टाकून देऊन, थोडा गाडीचा पोत वगैरे भरून टाकून, बाईकला पुश करून टाकून बनवले काय रस्ता. पुरा अंधार दिसते भाई याच्या ना. वायझर लावल्यावर काही जात दिसत नाही यार अजिबातच. हो ना, काहीच नाही दिसत यार वायझर लावल्यावर, यार फुलच ठेवावं लागेल. कोणता किडा विडा येऊन आपटला तर मग. अरे भाई किती एलईडी, अरे यार ना, सॉरी सॉरी, हो तो अपनी स्कॉर्पियो आहे यार, ती माझी आवडती गाडी यार, तिला नाही म्हणू शकत मी काय. तिला दाखवून माफ, बिंदास. भाई गाडी काही वन साइड चालली यार आता. हॅलो, बोल ना बे. ते तिला फोन करतो की मी, तिचा नंबर पाठव. हो त्या गायत्री दाखवटीचा नंबर पाठव माझे, गायत्री दाखवते. हो हो. साला 1 रुपया इकडे का तिकडं. माणसं कुठे गेली का.
100. दिसतायत का म्हणतो? कळलं काय ते का? मी एकटाच करतो ड्युटी. मग का कुठे दोघ जण होते ते होत मॅनेजर टाकू लागले गाड्या. हा? हो ना, म्हणून त्या साईडनं गाडी लाव. शोध लवडे दिमाग खराब. पण आपल्या शॉर्टकट मध्ये आपला ब्लॉग इथं एंड करून टाकू, कारण बहुत टाइम झाला यार. कसा टाइम गेला तर माहिती नाही. त्याला आपण इथं 4 व्हीलरच्या पेट्रोल पंपवर आहोत आणि एक दिवस आपण शूट मारायला येऊ इकडे पेट्रोल पंपकडे. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की यार लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा यार. तुमचं प्रेम द्या. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.